बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ, चार्ल्स लॉ काय सांगतो, सपोज मी असा एक बलून घेतला, ते मोठे बलून असतात ना, ते उडतात हवेत, पॅराशूटचे बलून, त्याच्यामध्ये काय असतं, आपण इथे खाली बर्नर चालू करतो, आग असते ना खाली, आग चालू झाली की ते हळूहळू त्याच्यामध्ये ऑक्सिजन सप्लाय होतो आणि फुगून वरती जातात ते, बरोबर ना. साधे पण तसंच आपण करू शकतो. साध्याला पण आपण जर इथं समजा ओपन ठेवलं आणि खाली थोडीशी आग लावली, चिटकवायची नाही का, वरती आग खाली थोडी गॅप सोडायचा असा, तर इथं फुगा आपोआप ऑक्सिजनमुळे फुगतो, कळलं. किंवा मग फुगतोय बरोबर, म्हणजे याच्या आतमध्ये काय होते, एअर सप्लाय होते ना ऑक्सिजन मध्ये, म्हणजे ऑक्सिजन काय एक प्रकारची एअरच झाली ना. हो, ऑक्सिजन आगीमध्ये ऑक्सिजन शिवाय आग लागते का, नाही लागत. तसंच आहे, मग आगीतनं ते ऑक्सिजन घेऊन तो इकडं सप्लाय होतो, इकडं ऑक्सिजन गॅस होतोय, हा फुगा फुगत चाललाय. याचा अर्थ काय, कुठला आहे का अजून नाही. याचा अर्थ काय की आता या कंडिशन मध्ये इथं आतून जेवढं प्रेशर तयार होते तेवढंच बाहेरनं प्रेशर आहे. म्हणजे आपण प्रोसेस चालू केलेली आहे आपण, ती काय आपली कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे. याला काय म्हणणार आपण, कॉन्स्टंट प्रेशर. कंटिन्युअसली तुम्ही फुगा फुगवत चाललाय. फुगा फुटणार कधी, ज्यावेळेस आतलं प्रेशर खूप जास्त झालं, बाहेरच्या प्रेशरपेक्षा आतलं प्रेशर जास्त होईल, त्यावेळेस तुमचं फुगा काय होणार, फुटणार. कळत. एक एक्झाम्पल समजलं काय होतंय, लक्षात आलं ना. त्याचा एरिया किंवा व्हॉल्यूम हळूहळू काय होत चाललंय, वाढत चाललंय. इथं पण तेच काम करतो आपण. पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट घेतली की सिलेंडर तुमचं, हे काय तुमचं पिस्टन, त्याच्यावरती खाली मी गॅस टाकला आतमध्ये आणि त्याला हिट केलं. आता हिट केल्यानंतर त्याचं प्रेशर आणि टेम्परेचर वाढतं, म्हणजे तुमचं व्हॉल्यूम हळूहळू काय होत चाललंय, वाढत जाणार आहे. प्रेशर पण वाढत जाणार आहे, बरोबर ना. प्रेशर पण वाढत जाणार, जितकं जास्त आपण हिट करू तितकं जास्त तुमचं प्रेशर काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. मग प्रेशरला कॉन्स्टंट ठेवण्यासाठी आपण काय केलं, इथं वरनं आपण वेट अप्लाय करत जातोय. सगळे आपण एक्झाम्पल बघितलं तसंच. म्हणजे आपण काय करतोय, या पिस्टनला याच पोझिशनमध्ये ठेवायचं. आता जिथं पिस्टन आहे ना तिथंच ठेवायचं. मग जितकं तुम्ही समजा हिट केलं, आधी सुरुवातीला असं एवढं वेट नाही असं समजा, ठीक आहे. हे तुमचं पिस्टन इथे आहे, किंवा थोडंसं अजून वरती आहे, इथं पिस्टन आहे समजा तुमचं, याच्या आतमध्ये काय गॅस आहे. हिट केलं तर काय होणार, हे समजा वेट आपण अप्लाय केलं नाही, हे आधी रिकामं आहे असं समजा, ठीक आहे. काहीच नाही, हिट दिली, गॅस एक्सपांड होणार. गॅस एक्सपांड झाला म्हणजे काय होणार, प्रेशर जनरेट होणार ना. प्रेशर म्हणजे टेम्परेचर जनरेट होणार, पिस्टन वरती जायचा प्रयत्न करणार, बरोबर ना. म्हणजे प्रेशर हळूहळू काय होतंय, हिट केल्यामुळे वाढतंय. आता प्रेशरला आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचे, म्हणून मी काय केलं, वरनं इथं लोड अप्लाय केला. हे काही माझे वेट्स टाकले असे जे पाहिजे, जेणेकरून हे माझं पिस्टन इथंच राहिलं पाहिजे, वरती गेलं नाही पाहिजे. वरच्या वजनामुळं वरनं पण प्रेशर पडलं त्याच्यावरती, त्याच्यामुळे हा पिस्टन तुमचं इथंच राहणार. असं मी कुठपर्यंत करणार, जिथपर्यंत मला पाहिजे तिथपर्यंत मला काय ठेवायचं, कॉन्स्टंट प्रेशर ठेवायचं. मग असं जर मी केलं, अजून कंटिन्यू समजा 5 मिनिटं झालं, हिट झाली इथपर्यंत आलं, अजून समजा 10 मिनिटं झालं, 10 मिनिटांनी अजून एक गॅस इकडचं जास्त गरम होणार. जास्त गरम झाल्यावरती अजून याचं टेम्परेचर वाढणार. अजून टेम्परेचर वाढलं की आता हे याच्या आतमध्ये टेम्परेचर वाढलं की काय वाढतंय, प्रेशर वाढतंय. आता जे प्रेशर आहे हे 3 ब्लॉक सहन करू शकणार आहे का, नाही. हे पिस्टन मध्ये आतमध्ये जे प्रेशर जनरेट झाले हे या 3 ब्लॉक पेक्षा जास्त प्रेशर जनरेट झाले. मग हा पिस्टन पुढे जायचा प्रयत्न करणार, वर जायचा प्रयत्न करणार. लगेच मी अजून 3 ब्लॉक टाकणार त्याच्यावर, असं 3 ब्लॉक टाकतो, जेणेकरून माझं पिस्टन हा एकाच पोझिशनला राहायला पाहिजे. म्हणजे मी काय करतोय, चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर कॉन्स्टंट ठेवतोय, प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं प्रयत्न, हे माझं काम. इथं तर ते बाय डिफॉल्ट होते, जोपर्यंत फुगा फुटत नाही तिथपर्यंत तुमचं प्रेशर काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. मग जर अशी कंडिशन जर असेल, जर तुम्ही प्रेशर कॉन्स्टंट ठेवलेलं असेल, तर आता इथं काय होते ते सांग. प्रेशर जर तुमचं कॉन्स्टंट असेल, सांगा. प्रेशर तुम्ही कॉन्स्टंट ठेवलेलं, व्हॉल्यूम चेंज होणार नाही. असं कसं व्हॉल्यूम चेंज होणार, मी काय बोललो, नीट ऐकलं नाही तू. ज्यावेळेस प्रेशर वाढते त्यावेळेस ते वरती जातं ना, जातं का नाही, मग काय होतं त्यावेळेस
त्यावेळेस व्हॉल्यूम वाढते. व्हॉल्यूम वाढले की लगेच आपण ब्लॉक टाकतोय जेणेकरून आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवतो. पण व्हॉल्यूम वाढते आणि इथं हे एक्झाम्पल सोपं आहे समजण्यासाठी. तुम्ही जितकं इथं हीट करताल जेवढी इथं हीट करतात तेवढं टेम्परेचर वाढतात, तेवढं इथं काय वाढतंय व्हॉल्यूम वाढतंय. हे सोपं आहे, हे सोपं आहे ना. मग चार्ज लॉ काय सांगतो, जर तुमचा गॅस आयडियल गॅस असेल तर व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला टेम्परेचरला. केव्हा ज्यावेळेस तुम्ही प्रेशर काय ठेवलं असेल कॉन्स्टंट ठेवलेला असेल. हा तुमचा लॉ आहे. आता लॉ वाचा. इट स्टेट्स दॅट इफ युनिट मास ऑफ गॅस इज मेंटेन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. युनिट मास ऑफ गॅस म्हणजे 1 kg गॅस. 1 kg गॅस जर तुम्ही घेतला आणि त्याला जर कॉन्स्टंट प्रेशर मध्ये ठेवलं तर त्यावेळेस व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. व्हॉल्यूम तुमचं फुगा तेवढा मोठा होत जाणार जिथपर्यंत जितकी जास्त तुम्ही काय करणार इथं हीट देणार. इथून जितकी जास्त वेळेस हीट देणार तितके जास्त वेळेस पिस्टन वर खाली होणार आहे. वरती गेले की लगेच आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी काय करतोय वरनं लोड अप्लाय करतोय. पण वरती जाणारच ना ते व्हॉल्यूम चेंज होणार आहे. जितकं जास्त तुम्ही हीट देणार इकडं तितकं जास्त प्रयत्न करणार पिस्टन वरती जायचा. जितकं जास्त इथं हीट देणार तितकं जास्त बलून फुगणार. समजते. मग व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. व्हॉल्यूम वाढतंय टेम्परेचर वाढल्यावरती. म्हणून याला मी बोलताना काय बोलतो समोर समोर लिहिले ना म्हणून याला काय म्हणतो मी डायरेक्टली प्रोपोर्शनल. जर हेच जर मी असं लिहिलेलं असतं तर याला काय म्हणतात इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कळलं. याला काय म्हणायचं समोर समोर लिहिले म्हणून डायरेक्टली प्रोपोर्शनल. कधी पण डायरेक्टली प्रोपोर्शनल कट केल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं काहीतरी कॉन्स्टंट लिहावं लागतं. कॉन्स्टंट इंटू टी असं लिहिलं. मग v इंटू टी v इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू टी. मग मी असं लिहू शकतो v अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि जर माझी प्रोसेस इफ प्रोसेस इज फ्रॉम 1 to 2 असं असेल 1 to 2 प्रोसेस असेल तर मी हे असं लिहू शकतो v1 अपॉन t1 इज इक्वल टू v2 अपॉन t2 इज इक्वल टू कंटिन्यू v3 अपॉन t3. जिथपर्यंत तुमच्या प्रोसेस आहे तिथपर्यंत जर माझी प्रोसेस कन्सिडर करताना मी 1 ते 2 केलेली असेल तर प्रेशर v अपॉन t चा रेशो तुमचा काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. कळलं. आता याची पीव्ही आणि टीएस डायरेक्ट कशी आपले कोणतं आहे टीएस आणि पीव्ही. आपलं प्रेशर पे कॉन्स्टंट प्रोसेस आहे ना. प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हटल्यावरती याची लाईन प्रेशरचा ऍक्सेस कोणती ही वाली ऍक्सेस आहे. ही ऍक्सेस कशी दाखवणार सरळ इकडनं सरळ लाईन मारा. याला 90 डिग्री लाईन या ऍक्सेसला 90 डिग्री लाईन. जे कॉन्स्टंट आहे त्याला काय करायचं 90 डिग्री लाईन मारायचं. आणि हे 1 to 2 प्रोसेस आहे. प्रेशर तुमचं काय आहे कॉन्स्टंट आहे पण पहिल्या प्रोसेस पासून दुसऱ्या प्रोसेसला जाताना तुमचं व्हॉल्यूम काय होत चाललंय वाढत चाललंय. दिसतंय ना इथं 0 0 आहे. इथून एवढं v1 आहे इथून एवढं काय v2 आहे. प्रेशर तेवढंच आहे. हे तुम्ही p1 पण म्हणू शकता p2 पण म्हणू शकता. सेमच आहे ना. p1 इज इक्वल टू p2 1 to 2 प्रोसेस मध्ये. आणि व्हॉल्यूम तुमचं काय होत चाललंय इन्क्रीज होत चाललंय. टेम्परेचरचं काय होतंय टेम्परेचर पण आपण वाढवतोय ना 1 to 2. हे तुमचं t2 आहे हे तुमचं काय t1 आहे. टेम्परेचर वाढवलं की एंट्रोपी पण काय होत जाते आपली वाढत जाते. S1 आणि S2 समजली डायरेक्ट पीव्ही आणि टीएस डायरेक्ट तेच दाखवलं जातं. त्याला खाली वाटलं तर असं करा जसं केलं तर 1 to 2 v1 v2 t1 v2 t1 v2 असं करा तुम्ही. दुसरा व्हॉल्यूम्स लॉ. व्हॉल्यूम्स लॉ काय सांगतो इट स्टेट्स दॅट इफ युनिट मास ऑफ गॅस इज मेंटेन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. तुम्ही काय ठेवले टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं. व्हॉल्यूम्स लॉ टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट काय टेम्परेचर कॉन्स्टंट. आता एक्झाम्पल त्यांनी काय दिले टेम्परेचर जर तुमचं कॉन्स्टंट असेल तर काय होतं पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट घेतलं वरनं काय लावली आहे फोर्स लावली. तर व्हॉल्यूम आधी v1 आहे इथं व्हॉल्यूम काय v2 आहे. तर काय होते वरनं फोर्स लावले इकडनं फोर्स लागल्यामुळे पिस्टन तुमचं इकडे गेलं या पोझिशन पर्यंत. व्हॉल्यूम तुमचं काय आलं कमी झालं.
आणि प्रेशर काय झालं, वाढलं. प्रेशर वाढलं ना, मग काय लिहू शकतो मी, V इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/P. व्हॉल्यूम कमी झालं पण प्रेशर काय झाले, वाढले, म्हणून इथं काय बोलतोय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर काहीतरी कॉन्स्टंट दिले इथं इंटू 1/P. इथं कॉन्स्टंट काय, टेम्परेचर इज काय, कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं आणि 1 kg गॅस घेतला, वरनं फोर्स लावली, तर व्हॉल्यूम तुमचं कमी होते, प्रेशर तुमचं वाढते. मग आता याच्या पुढे काय लिहू शकतो आपण, V हा P इकडे गेला, 1/P इकडे गेला, काय आलं, मल्टिप्लाय इज इक्वल टू कॉन्स्टंट असं म्हणू शकतो ना. Vp किंवा PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. Vp म्हणण्यापेक्षा PV म्हणतो. PV इज इक्वल टू काय आलं, कॉन्स्टंट. मग फॉर प्रोसेस 1 to 2 काय फॉर्म्युला बनला, P1 V1 इज इक्वल टू P2 V2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता याची डायग्राम कशी येणार, PV आणि PS डायग्राम. याचं कॉन्स्टंट काय आहे, PVPS. कॉन्स्टंट काय, टेम्परेचर. टेम्परेचरची लाईन कशी दाखवायची, सरळ 1 to 2 S1 S2 T1 इज इक्वल टू P. PS डायग्राम झाली. आता या डायग्राम नुसार सांगा प्रेशर काय होते, कमी होणार आहे की वाढणार आहे. इथं प्रेशर वाढतंय आणि व्हॉल्यूम काय होते, कमी होते. प्रेशर वाढतंय, इकडनं असं दाखवा. व्हॉल्यूम आपल्याला काय पाहिजे, कमी करायचं ना. व्हॉल्यूम कमी करायचं, असे काय दाखवलं, असे दाखवलं, बरोबर. इथं तुमचं काय, पहिला पॉईंट, इथं दुसरा पॉईंट, इकडनं प्रोसेस इकडं चालली, इथं तुमचं V1 आहे, इथं तुमचं V2 आहे. इथं तुमचं प्रेशर P1 आहे, इथं तुमचं प्रेशर P2. प्रेशर वाढलं आणि व्हॉल्यूम काय झालं, कमी झालं. समजतंय. गेलुसेक लॉ काय सांगतोय, गेलुसेक लॉ मध्ये इथं काय दाखवलं, मी पिस्टन क्लोज दाखवलं. इथं क्लोज पिस्टन याचा अर्थ काय, व्हॉल्यूम तुमचं काय, कॉन्स्टंट आहे. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं आणि खाली हीट केली पिस्टन सिलेंडरला, आतमध्ये गॅस आहे, तर काय होणार आहे, VT VP आता PT. इथं काय घेतले, PT, V आणि T आहे, V आणि P आहे. आता इकडची साईड आणि इकडची साईड, टेम्परेचर आणि प्रेशर, PT. प्रेशर आणि टेम्परेचर एकमेकांचे भाऊ आहे म्हटलं ना तुम्हाला. प्रेशर वाढलं की टेम्परेचर पण वाढणार. मग इथं कसं लिहायचं, तुम्हाला तसं लिहा, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर किंवा टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर, कसं पण लिहा. समजते, सेमच आहे ना. हीट वाढली तर टेम्परेचर वाढणार आणि टेम्परेचर वाढलं तर काय होणार, प्रेशर पण वाढत जाणार. कधी, ज्यावेळेस व्हॉल्यूम काय असेल, कॉन्स्टंट असेल. P इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू टेम्परेचर. म्हणून P/T इज इक्वल टू कॉन्स्टंट. प्रोसेस 1 to 2 असेल तर T1/T1 इज इक्वल टू P2/T2. समजतंय. यालाच तुम्ही असं पण लिहू शकता, बरं का, P1/P2 इज इक्वल टू T1/T2. हे पण आपल्याला वापरायचंय पुढेच डेरिवेशन मध्ये. P1/T1 इज इक्वल टू काय झालं, P2/T2 झालं ना. हे इथं ठेवलं, यांच्या दोघांचं डिव्हिजन होते, इकडे आलं, इकडे गेलं, इकडे गेलं, एक्सचेंज करू शकतो आपण. हे पण तुम्हाला वापरायचंय, हे पण तुम्हाला वापरायचं. हे तर आता लगेच पुढच्या डेरिवेशन मध्येच वापरायचं आपल्याला. हे कळालं का कसं आलं, समजतंय. पुढं त्याची डायग्राम, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे ना, PV, ते सगळं येतं आपल्याला. 1 to 2 प्रोसेस, टेम्परेचर वाढते 1 to 2, टेम्परेचर T1, टेम्परेचर T2, S1 S2, एंट्रोपी पण वाढते. सोपं डायग्राम, PV आणि TS डायग्राम सोपं. कळलं की ते गेलं. आता ते वाचा काय दिलं जरा असं, बॉईस लॉ, चार्ल्स लॉ, गेलो शकला वाचा.
इथं खाल्लं वरनं तुम्ही फोर्स लावली तर इथं प्रेशर आणि कॉम्प्रेस होते नाही. कॉम्प्रेस झाल्यावरती प्रेशर आणि टेम्परेचर दोन्ही वाढणार आहे. मग टेम्परेचर रिमूव्ह करण्यासाठी मी इथं प्रोव्हिजन दिली काहीतरी कूलंट वगैरे लावलं टू रिमूव्ह हीट. हीट रिमूव्ह करण्यासाठी मी जे काय करायचं ते केलं. मग टेम्परेचर तुमचं काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. तुम्ही वरनं फोर्स लावताय, खाल्लं कॉम्प्रेस झाल्यामुळे टेम्परेचर वाढतं, कंपल्सरी वाढतं. कोणती पण गोष्ट जर कॉम्प्रेस केली तर त्याचं टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर कमी करण्यासाठी मी इथं काहीतरी प्रोव्हिजन दिली, काहीतरी सिस्टीम केली काय जेणेकरून टेम्परेचर कमी राहिलं पाहिजे किंवा कॉन्स्टंट राहिलं पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढंच. तर असं कंडिशन असताना इथं काय होते सांग मला. व्हॉल्यूम कमी होते आणि व्हॉल्यूम कमी झालं तर प्रेशर वाढतं. मग एकमेकांच्या अपोजिटच आहे नाही. हा मग 1/P देणे पडेल. अपोजिट आहे का नाही. हा अपोजिट. अपोजिट म्हणून 1/P. आणि इकडं समोर समोर आहे, सेम आहे. इथं काय आपण कॉन्स्टंट ठेवले, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं. प्रेशर कॉन्स्टंट ठेवतो एक समजतंय. हे नकोच घेऊ एक्झाम्पल, तू हे एक्झाम्पल. प्रेशर ते ऑटोमॅटिकली कॉन्स्टंट राहतं. बलून जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत तुझं प्रेशर काय कॉन्स्टंट असं समज. या बलूनच्या आतमधलं प्रेशर आणि बलूनच्या बाहेर पडणारं ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे तुमचं काय कॉन्स्टंट आहे. त्याच्यामुळे बलून फुटत नाही. नाहीतर ज्यावेळेस आतलं प्रेशर जास्त होईल त्यावेळेस आतली हवा प्रेशरने बाहेर फुटून जाईल. समजतंय. मग प्रेशर तर तुझं कॉन्स्टंट आहे. आता प्रेशर कॉन्स्टंट ठेवतोय, तू खालनं काय करतोय, हीट करतोय. म्हणजे काय करतोय, टेम्परेचर वाढवतोय ना. मग टेम्परेचर जर तू वाढवलं तर काय होतंय ते सांग मला. इथं व्हॉल्यूम पण वाढते बोलता ना. वाढते दोन्ही वाढतंय ना. म्हणून समोर समोर डायरेक्टली प्रोपोर्शनचा अर्थच काय, हे वाढलं तर हे पण वाढणार, हे कमी झालं तर हे पण कमी होणार. समजा तू हीट कमी केली, बर्नरची फ्लेम कमी कर. बर्नरचं जी फ्लेम आपण जसं आपण गॅसची फ्लेम वाढव कमी जास्त करतो ना, तशी बर्नरची फ्लेम कमी कर. बलूनची हवा परत बाहेर जाईल इकडून, रिटर्न कमी होईल बलूनची प्रेशर. समजते. आणि इथं पण तसंच होते. तू जर इथं पिस्टन क्लोज केलं, म्हणजे पिस्टन वर खाली होऊ शकतंय का, रेसिप्रोकेट होऊ शकते का, नाही. पिस्टन क्लोज आहे, एकाच जागी राहणार आहे. आणि तू खालनं हीट करतोय म्हणजे टेम्परेचर वाढवतोय. आणि टेम्परेचर जर वाढवलं तर काय होतं, इथं आतमध्ये प्रेशर पण वाढते. म्हणून दोन्ही समोर समजले. जर दोन्ही वाढत असतील तर समोर समोर डायरेक्टली प्रोपोर्शनचा अर्थच तो. आणि जर एक वाढते तर एक कमी होते तर काय बोलायचं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. कळलं. आयडियल गॅस इक्वेशनलाच काय म्हणायचं, कॅरेक्टरिस्टिक्स गॅस इक्वेशन फॉर परफेक्ट गॅस, किंवा तिसरं नाव काय त्याचं, इक्वेशन ऑफ स्टेट. टू फाइंड, आता इक्वेशन ऑफ स्टेट तुम्हाला फाइंड करायचं आहे. आता बघा त्यांनी काय म्हटलंय, आयडियल गॅस इक्वेशन कसं तयार केलं जाते. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, P = MRT, जे शेवट लिहिलेलं आहे दिसतंय. हे तुमचं इकडं उत्तर आहे. आता हे तुम्हाला डिराइव्ह करायचं, कसं डिराइव्ह करायचं. टू फाइंड आउट द इक्वेशन ऑफ स्टेट फॉर परफेक्ट म्हणजे कोणता गॅस, आयडियल गॅस स्टेट कंबाईन द बॉइस लॉ आणि चार्ल्स लॉ. आता जो बॉइस लॉ आणि चार्ल्स लॉ होता त्याला कंबाईन करा. बॉइस लॉ काय होता, बलूनचा लॉ होता. इथं काय होतं, चार्ल्स लॉ होता ना बलूनचा. बॉइस लॉ इथं होता. चार्ल्स लॉ आधी काय त्यांनी घेतलेलं आहे, बॉइस लॉ घेतला ना. 1 to 2 प्रोसेसला चार्ल्स लॉ आहे. प्रोसेस 1 to 2 चे काय चार्ल्स लॉ आहे. चार्ल्स लॉच्या वेळेस काय होतं, तुमचं प्रेशर कॉन्स्टंट राहतं. चार्ल्स लॉ मध्ये टेम्परेचर तुमचं प्रेशर तुमचं कॉन्स्टंट राहतं आणि व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असेल. आणि 2 to 3 प्रोसेस मध्ये तुमचं कोणतं आहे, बॉइस लॉ आहे. त्यावेळेस तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1/P. ठीक आहे. आता त्याच्यानुसार त्यांनी डायग्राम काढली. तर डायग्राम नीट बघा. पहिल्या प्रोसेसला काय कॉन्स्टंट असतं, प्रेशर कॉन्स्टंट आहे. इथं प्रोसेसला काय कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट. प्रेशर कॉन्स्टंट म्हणून पहिली 1 to 2 प्रोसेस कशी येणार, अशीच येणार ना. 1 to 2 प्रोसेस आणि 2 to 2' प्रोसेस त्यांनी अशी दाखवली. इथं 2' केलं, 1 to 2' आणि
2 डॅश टू 2. ठीक आहे, अशा दोन प्रोसेस त्यांनी एकत्र केल्या. इथं कोणता लॉ अप्लिकेबल आहे? चार्ल्स लॉ. आणि इथं बॉयस. पुढं अकॉर्डिंग टू दिस प्रोसेस 1 to 2 प्रोसेस मध्ये लॉ नुसार काय फॉर्म्युला तयार होईल? फॉर प्रोसेस 1 to 2 V is directly proportional to temperature. म्हणजेच मी काय लिहू शकतो? V upon T is equal to constant. बरोबर ना? असं लिहू शकतो ना? किंवा V is directly proportional to temperature. असंच आहे ना? मग V is equal to constant into temperature. म्हणजेच V upon T is equal to constant. प्रोसेस 1 to 2 आहे तर मी काय लिहू शकतो? V1 upon T1 is equal to प्रोसेस 1 to 2 नाही 1 to 2 डॅश आहे. मग मी काय लिहिणार इथं? V2 डॅश डिवाइडेड बाय T2 डॅश हा T2 डॅश V2 डॅश डिवाइडेड बाय T2 डॅश. एवढं कळलं? मग त्याच्यानंतर त्यांनी कसं उत्तर काढलंय? V2 डॅशचं उत्तर काढलंय. V2 डॅश इथेच ठेवला. V1 into T2 डॅश डिवाइडेड बाय T1 असं लिहिलं. आता हे केल्यानंतर याच्या पुढच्या प्रोसेसला 2 to 2 डॅश प्रोसेसला काय कॉन्स्टंट आहे रे? टेम्परेचर कॉन्स्टंट आहे ना. मग मी T2 डॅशला T2 म्हणू शकतो का? T2 डॅशला T2 म्हणू शकतो का? इथून इथपर्यंत प्रोसेस मध्ये काय आहे कॉन्स्टंट? काय कॉन्स्टंट आहे? टेम्परेचर कॉन्स्टंट आहे ना. प्रोसेस 2 डॅश ते 2 नावच नाही आता. तर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे ना इथं. हा चार्ट जो काढलाय ही कोणती डायग्राम आहे? पीव्ही डायग्राम आहे. टीएस डायग्राम दाखवली का मी? नाही. टीएस डायग्राम समजून तुम्ही तुमचं घ्यायचं. 2 डॅश ते 2 प्रोसेस मध्ये काय सांगितलं कॉन्स्टंट? बॉयसला टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ काय की 2 डॅश चं टेम्परेचर आणि 2 चं टेम्परेचर हे काय सेम आहे. मग फॉर प्रोसेस 2 डॅश ते 2 टेम्परेचर इज काय तुमचं कॉन्स्टंट आहे. मग टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर मी असं लिहू शकतो T2 डॅशला मी T2 म्हणू शकतो. इथं T2 डॅश दिसतंय त्याच्या जागी मी असं लिहू शकतो ना. म्हणून आपण काय लिहितोय? V1 into T2 डिवाइडेड बाय T1 इज इक्वल टू काय उत्तर आलं इकडं? कसं उत्तर काढलेलं आपण? V2 डॅश उत्तर काढलं त्याला चौकट केलं. इथपर्यंत काय आलं? एवढं समजलं? आता पुढची प्रोसेस केली. इक्वेशन नंबर त्याला काय म्हटलं? 1. प्रोसेस 2 डॅश ते 2 प्रोसेस 2 डॅश ते 2 मध्ये काय कॉन्स्टंट आहे? टेम्परेचर इज कॉन्स्टंट. टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर त्याचा फॉर्म्युला कसा येणार? प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1 upon V. PV इज इक्वल टू कॉन्स्टंट असं लिहू शकतो ना मी. मग 2 डॅश ते 2 प्रोसेस असेल तर मी काय लिहू शकतो? P2 डॅश into V2 डॅश इज इक्वल टू P2 into V2 असं लिहू शकतो ना. इथं पण आपल्याला V2 डॅशचं उत्तर काढायचं. V2 डॅश इज इक्वल टू P2 into V2 upon P1. इथपर्यंत काय आलं? P1 का? सॉरी P1 P2 डॅश इकडे गेला. P2 V2 तिथंच आहे. हा P2 डॅश इकडचं P2 होतं ना इथं दोघांचं. इकडे गेलं काय आलं? डिवाइड झालं. ठीक आहे. आता परत पहिल्या प्रोसेस कडे जा. इन प्रोसेस 1 1 to 2 डॅश काय कॉस्ट सेम होतं रे? 1 to 2 डॅश मध्ये काय सेम होतं? प्रेशर सेम होतं. प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. मग मी असं लिहू शकतो का की P1 इज इक्वल टू P2 डॅश लिहू शकतो ना. P1 म्हणजेच काय? P2 डॅश दिसते ना. प्रेशर कॉन्स्टंट आहे. इथं लाईन कशी मारली? आडवी मारली म्हणजे इथं जे प्रेशर आहे तेच इथं प्रेशर आहे. P1 आणि P2 डॅश आपलं काय सेम आहे. मग इथं जर P2 डॅश त्याच्या जागी मी असं लिहू शकतो P2 V2 upon P1. हे पण उत्तर बनलं. इक्वेशन नंबर 2. दोन्ही उत्तर कोणाचे आलेत? V2 डॅश झालेत ना दोन्ही उत्तर. इक्वेटिंग बोथ इक्वेशन. दोन्ही इक्वेशन काय करा?
इक्वेट करा. काय इक्वेशन येतं V1 इंटू T2 अपॉन T1 इज इक्वल टू P2 इंटू V2 अपॉन P1. याला जर तुम्ही नीट लिहिलं P2 V2 आणि हा T2 इकडे, याच्या दोघांचा इंटू आहे, हा T2 इकडे येऊ शकतो ना, हे दोन्ही एक्सचेंज होऊ शकतो का T2 आणि P1 होऊ शकतो ना. हे इकडचं इकडे गेलं, इकडचं इकडे गेलं, रिअरेंजिंग. मग काय इक्वेशन बनलं P1 इकडे आला P1 इंटू V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 इंटू V2 अपॉन हा T2 इकडे आला. झालं का 1 1 एका साईडला 2 2 एका साईडला. P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू, यालाच तुम्ही काय म्हणू शकता कॉन्स्टंट. हाच तुमचा लॉ आहे. यात इज PV अपॉन T इज इक्वल टू काय कॉन्स्टंट. इथपर्यंत काय आलं PV अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय R. तुमचा जो कॉन्स्टंट आहे इट इज डिनोटेड बाय R. R ला काय म्हणतात कॅरेक्टरिस्टिक्स गॅस कॉन्स्टंट. R म्हणजे तुमचा काय कॉन्स्टंट, त्यालाच नाव काय कॅरेक्टरिस्टिक्स गॅस कॉन्स्टंट. R तुमची व्हॅल्यू किती असते R ची 0.287 किलोजूल पर केजी डिग्री केल्विन. ठीक आहे. PV अपॉन T इज इक्वल टू काय देतो मी R. PV इज इक्वल टू R इंटू T लिहू शकतो मी. हा T इकडे इकडे गेला इंटू झालं, डिवाइड होतं, इकडे गेल्यावर काय आलं मल्टिप्लाय झालं. आणि फॉर mkg ऑफ मास, mkg मास ऑफ गॅस जर मी कन्सिडर केलं तर मी या फॉर्म्युला असं लिहू शकतो PV इज इक्वल टू mRT. आणि हे तुमचं काय इक्वेशन आहे कॅरेक्टरिस्टिक्स गॅस इक्वेशन किंवा इक्वेशन ऑफ स्टेट किंवा आयडियल गॅस इक्वेशन. तीन नाव आहेत. कळलं बघा. स्टार्ट करून केलं तर पहिल्यांदा हे बघा 1 to 2 प्रोसेस घेतली ना की 1 to 2 प्रोसेसचा फॉर्म्युला घ्यायचा, इथपर्यंत यायचं, इथपर्यंत तुम्ही आरामात येतो. V2 डॅशचं उत्तर काढायचं काही लक्षात ठेवा. V2 डॅश एका साईडला ठेवा, ते बनवा. इथे दिसतंय T2 डॅश. आपल्याला काय करायचंय T2 डॅशच्या जागी आपण काय लिहू शकतो T2 लिहू शकतो. का बरं, कारण 2 to 2 प्रोसेस मध्ये टेम्परेचर दोन्हीचं कॉन्स्टंट आहे, म्हणून मी T2 डॅशच्या जागी काय लिहिलंय T2 लिहिलं आणि हा फॉर्म्युला बनवला. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं की फॉर्म्युल्यामध्ये डॅश आलं नाही पाहिजे. इकडचं डॅश आलंय ना, इकडे डॅश आलं नाही पाहिजे. दिसतंय का डॅश कुठं, इथे डॅश दिसतंय कुठं नाही. सेम तसं इथं जर मी 2 to 2 डॅश 2 डॅश काही 2 प्रोसेस घेतली तर फॉर्म्युला तुमचा हा आहे बॉयल्स लॉ नुसार PV इज इक्वल टू कॉन्स्टंट झालं, P2 V2 डॅश इज इक्वल टू P2 V2 असं आलं. परत V2 डॅशचं उत्तर काढलं, हे P2 डॅश इकडे गेल्यावर काय डिवाइड झालं. परत मला हा P2 डॅश नकोय. आपण काय म्हटलो की V2 डॅशच्या समोर इथं डॅश नकोय, म्हणजे हा मला नकोय, याला कट करायचं. मग मी P2 डॅशच्या जागी काय लिहू शकतो बरं, P2 डॅशचं प्रेशर आणि P1चं प्रेशर काय सेमच आहे. प्रोसेस 1 to 2 कन्सिडर केली, 1 to 2 डॅश कन्सिडर केली तर प्रेशर दोन्हीचं काय असतं सेम असतं. म्हणून मी P2 डॅशच्या जागी काय लिहू शकतो P1 लिहू शकतो. मग ते लिहिलं, मग काय फॉर्म्युला झाला P2 V2 अपॉन P1. दोन्ही उत्तर कोणाचे काढले P2 डॅशेस काढले, दोन्ही इक्वेट केले आणि सरळ सरळ होईल. एका साईडला P1 ठेवलं आणि एका साईडला P2 ठेवलं. हे 1 1 नंबर एका साईडला ठेवले आणि 2 2 नंबर एका साईडला ठेवले. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, इकडे गेल्यावर ते डिवाइड होणार. यांच्या दोघांचं डिवाइड आहे, इकडे गेल्यावर याच्यावरून मल्टिप्लाय होणार. डायरेक्ट तुम्ही या दोघांना काय केले एक्सचेंज केले, असं झालं. आता हे इज इक्वल टू असं आलंय दोन्ही, म्हणजेच आपण काय लिहू शकतो PV अपॉन T इज इक्वल टू काय कॉन्स्टंट. बरं काय वरती लिहिलं ना असं PV इज इक्वल टू कॉन्स्टंट जर लिहिलेलं असतं त्याच्या खाली काय लिहितो आपण 1 to 2 प्रोसेस पर्यंत लिहितोय ना. याचा अर्थ काय की तुमची जी प्रोसेस आहे 1 to 2 प्रोसेस असू दे किंवा 2 to 3 असू दे, तिथपर्यंत कोणता पण पॉईंट घ्या, इथून कोणता पण पॉईंट घ्या असा, त्याच्यामध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम काय असणार आहे कॉन्स्टंट असणार. तुम्ही या प्रोसेसचं उत्तर काढलं ते बॉयल्स लॉचं उत्तर आहे 2 डॅश ते 2 पर्यंत. तुम्ही इथं पॉईंट घ्या, इथं घ्या, इथं घ्या, इथं घ्या, इथं घ्या, कुठं पण घ्या तुमची मर्जी. तिथलं जर तुम्ही प्रेशर आणि व्हॉल्यूमचं उत्तर जर काढलं तर इथं जे उत्तर येईल तेच उत्तर इथे येणार, इथं जे उत्तर येईल तेच उत्तर इथे येणार, इथं जे उत्तर येईल तेच उत्तर इथे येणार, असं त्याचा अर्थ असतो.
प्रेशर आणि व्हॉल्यूमचं उत्तर इज इक्वल टू कॉन्स्टंट, याचा अर्थ काय, तुमचं उत्तर चेंज होणार नाही. प्रेशर आणि व्हॉल्यूम तुमचं काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार, सेम राहणार. मग म्हणून आपण याला इथे कसं लिहिले, PV अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा T इकडे गेला, या कॉन्स्टंट जागी काय लिहिलं आपण, R ला काय म्हणतात, कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट, त्याची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, आपल्याला फॉर्म्युला सम मध्ये यूज करायची. R इथे ठेवला, याच्या दोघांचा डिवाइड होतो, R इकडे गेला, PV इज इक्वल टू RT. आणि 1 kg ऑफ मास किंवा युनिट kg ऑफ मास जर कन्सिडर केलं तर फॉर्म्युला काय बनला, PV इज इक्वल टू MR. त्याला नाव काय लक्षात ठेवा, आयडियल गॅस इक्वेशन, कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन किंवा इक्वेशन ऑफ स्टेट, हे तीन नाव आहेत. लक्षात आलं.